तर आष्टीकरांनी ठाकरे किंवा पटोलेंकडे माझी तक्रार करायला हवी होती। दिल्लीतल्या जनरल सेक्रेटरींना आष्टीकरांनी तक्रार केली असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं। आष्टीकरांना कोणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करतंय असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं। तर प्रज्ञा सातव ज्या माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत असं नागेश आष्टीकर यांनी म्हटलंय। प्रज्ञा सातवांनी लोकसभेत मवियाचं काम केलं नाही हे उघड असल्याचं देखील नागेश आष्टीकर यांनी म्हटलं। तर त्यांनी कशामुळे केली ऍक्च्युली ते लक्षात आलं नाही, कारण त्यांनी जर कंप्लेंट करायची होती तर त्यांनी इलेक्शनच्या वेळेस तर ते म्हणाले की प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि परत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाकडे कंप्लेंट करायला पाहिजे होती, उद्धवजींकडे किंवा काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आमचे अध्यक्ष तिथे करायला पाहिजे होती। त्यांनी जनरल सेक्रेटरी दिल्लीतले त्यांना कधीच माहित नसावे, त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट का केली? म्हणजे त्यांना कोणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करते हे याच्यातून सिद्ध होतं। माझ्यापेक्षा ते सिनियर नाही आहेत, माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत आणि रिमोट कंट्रोलवर चालायला नागेश पाटील काही इतका छोटा माणूस नाही आहे किंवा इतका नादान नाही आहे। त्यांनी आघाडीचं काम केलं नाही हे सगळ्या जनतेने पाहिलं आणि दिल्लीच्या लोकांना कदाचित माहीत नसेल इथं बसून काय चाललं आणि काय नाही ते, पण इथल्या सगळ्या जनतेने पाहिलं की त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलेलं नाही आहे आणि ठीक आहे, ते आता आमदार झाले, त्यांना शुभेच्छा। त्यांच्या पक्षाने त्याला तिकीट दिलं, त्यांची मर्जी आहे, पक्षाची मर्जी, आम्ही त्याला काय बोलू शकतो।